नमस्कार. 4 मई और ममता गई. ही जी घोषणा आहे ती आपण अनेकदा अनेक भाजप नेत्यांच्या तोंडातून गेली कित्येक दिवस ऐकत होतो. आणि आज अखेरीस तो दिवस आला 4 मे 2026. ज्या दिवशी ममता बॅनर्जींची 15 वर्षाची सत्ता ही भाजपनं तिथून उखडून टाकलेली आहे आणि अतिशय मोठा आणि दैदिप्यमान असा तिथे विजय मिळवलेला आहे. अजूनही काउंटिंग चालूच आहे आणि आत्ता जर तुम्ही बघितलं तर 198 जागावर भाजप एकतर जिंकलेला आहे किंवा पुढं आहे. आणि ममता बॅनर्जींची जी पार्टी होती, जी 200च्या पुढं त्यांनी सीट मिळवलेल्या होत्या गेल्या निवडणुकीमध्ये, आज ती पार्टी 100च्या आत येऊन राहिलेली आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की 2018मध्ये मी जेव्हा अमरनाथला गेलेलो होतो, तेव्हा तिथून येताना आम्ही श्रीनगरच्या अलीकडे आमची बस अडवली पोलिसांनी. काहीतरी त्या दिवशी बुरहान वाणीचं मृत्यू झाल्याचा 1 वर्ष पूर्ण झालेलं होतं. त्यामुळं थोडीशी दंगा याची आशंका होती पोलिसांना. त्यामुळं पोलिसांनी म्हणजे मिलिटरीने आमची वाहनं अडवलेली होती. आणि त्या ठिकाणी काय झालं, त्या कॅम्पमध्ये आम्हाला ठेवलं. सकाळी मी 10 वाजता काहीतरी थांबलो आणि तिथं अनेक बंगाली स्त्रिया होत्या. 3, 3:30, 4ला त्या इतक्या चिडल्या आणि ओरडा लागल्या मोठमोठ्या की काय हे असं कसं चालेल, आमच्या बंगालमध्ये तुम्ही बघा, आमची दीदी आहे, तिनं असं चालू दिलं नसतं, एवढं केलं नसतं. त्यावेळीसुद्धा मी तिथल्या एका भद्र लोक ज्याला बंगालमध्ये म्हणतात, की भद्रलोक म्हणजे ज्याला आपण मध्यमवर्गीय आणि जे उच्च मध्यमवर्गीय आहेत त्यांना म्हणतो, त्यांना म्हटलं की ममता बॅनर्जीसारख्या आक्रस्ताळ्या बाईला तुम्ही निवडून कसं देता. त्यावेळी ती म्हणाली की तुम्ही बंगालमध्ये आलेले नाही, तर तुम्हाला कळलं नाही की ममता बॅनर्जी बंगालमध्ये काय आहेत. परंतु आज त्या आक्रस्ताळ्या प्रवृत्तीचा अंत म्हणता येणार नाही, परंतु पराभव तर निश्चित झालेला आहे. आणि जर तुम्ही भाजपचं म्हणायला गेला तर 1952मध्ये ज्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघाची स्थापना केली, त्या 52 ते 26 आता एक मोठ्या प्रमाणावर एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. बंगाल जर तुम्ही भारताच्या इतिहासात बघितलं तर राष्ट्रीयत्वाचं एक प्रतीक म्हणून बंगाल ओळखलं जातं. भारताच्या इतिहासात तुम्ही बघितलं असेल लाल बाल पाल, मग त्यामध्ये लाला लजपतराय असतील, बाळ गंगाधर टिळक आणि चित्तरंजन पाल, या सगळ्या 3 ज्या मोठ्या व्यक्ती होत्या त्या एकतर पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्र यातून आलेल्या होत्या. अशा या राष्ट्रीयत्वाचं प्रतीक असणाऱ्या बंगालमध्ये जवळपास 36 वर्ष हे कम्युनिस्टांचं म्हणजे डाव्या विचारसरणीचं राज्य होतं. आणि त्यानंतर त्यांना उखडून टाकून तिथं कुणाचं राज्य आलं तर ममता बॅनर्जीचं, ज्या पूर्वाश्रमी काँग्रेसमध्ये होत्या. आणि लेफ्ट येण्याच्या तिथं तर काँग्रेस होतंच. परंतु हा जो आता प्रवास पूर्ण झालेला आहे, यामागची कारणं जर तुम्ही बघायला गेला तर ती खूप आहेत. सर्वप्रथम म्हणजे तिथं ममता बॅनर्जींनी आपल्या एकंदर शासनामध्ये प्रशासनामध्ये जो कमालीचा अहंकार आणलेला होता की मी म्हणेल ते सही, माझ्याशिवाय दुसरं कोणीही बोलायचं नाही. आणि त्यानंतर एक काळजी त्यांनी घेतलेली होती की माझ्यानंतर कुठल्याही प्रकारचं दुसरं नेतृत्व तयार व्हायला नको. त्यांचा पुतण्या होता तो अभिषेक बॅनर्जी, पण त्याचा प्रभाव ममता बॅनर्जी इतका नव्हताच. त्यानंतर त्यांचे जे सहकारी होते त्या सहकाऱ्यांना त्यांनी कधीही मला वाटत नाही फार मोठ्या प्रमाणावर महत्त्व दिलेलं होतं आणि पूर्णपणे एकाधिकारशाही होती. हे त्याचं पहिलं कारण आहे. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे तिथं असणारी धर्मांधता. आता पश्चिम बंगाल जर तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणावर बांगलादेशबरोबर त्याची सीमा आहे. आणि बांगलादेशमधून जे काही चोरीच्या मार्गानं बांगलादेशी आत घुसलेले आहेत त्या सगळ्यांना आपलंसं करण्याचं काम हे बंगालमध्ये ममता दीदींनी केलेलं होतं. आणि त्याचा परिणाम असा झाला की तिथले जे हिंदू आहेत, आता जर तुम्ही बंगालची आज डेमोग्राफी बघितली तर बंगालमध्ये किमान 30% हे बाहेर मुस्लिम आहेत. मग त्या मुस्लिमांमध्ये इतर देशीय मुस्लिम किती आहेत आणि बाहेरून आलेले किती आहेत याचा अंदाज लावणं फार अवघड आहे. परंतु या मुस्लिमांनाच आपली वोट बँक धरून ममता बॅनर्जींनी जे राजकारण केलं की ज्यामध्ये बहुसंख्य समाजाला त्यांनी केवळ गृहीत धरलेलं होतं. आणि बहुसंख्य समाजाचे सण असतील, दुर्गापूजा असेल, अनेक असतील, त्यामध्ये बाधा आणायची, त्यामध्ये त्रास द्यायचा. आणि अल्पसंख्याक समाजाच्या ज्या सण असतील, त्यांचे जे समारंभ असतील त्याला मात्र प्राधान्य द्यायचं. हे ममता बॅनर्जींनी जे केलं त्यामुळं न कळत हा सगळा मतदार दुखावला गेलेला होता. आणि त्याला एक ॲक्च्युली वेंट आउट पाहिजे होता. त्याला पाहिजे होतं की कुणीतरी आपल्याला समजून घ्यावं. आणि दुसरी जी पार्टी आहे लेफ्ट,
ती यामध्ये कुठंच नव्हती. कारण लेफ्टनं सुद्धा ममता बॅनर्जी याच्या आधी हेच उद्योग केलेले होते आणि त्यांच्या त्या कुशासनामुळं बंगालमध्ये कोणत्याही प्रकारची औद्योगिक प्रगती नव्हती. बंगालमध्ये नेहमी संप, मारामाऱ्या अशा प्रकारच्या घटना घडायच्या आणि ममता बॅनर्जी या अतिशय म्हणजे ज्याला म्हणतात की त्या लोकांनी तिथल्या ममता बॅनर्जींना फार विश्वासानं सत्ता दिलेली होती. परंतु सत्ता दिल्यानंतर ममता बॅनर्जींनी तेच सुरू ठेवलं. म्हणजे ममता सिंगूरचा प्रकल्प असू दे, अनेक प्रकल्प असू देत, ममता बॅनर्जींनी त्या बंगालमध्ये कोणत्याही प्रकारचे मोठे प्रकल्प येऊच नाहीत का कुणास ठाऊक त्यांनी अशी एक खातरजमा करून घेतली आणि त्यामुळं अनेक, जर तुम्ही बघितलं असेल तर अनेक भागात पूर्वी ज्याप्रमाणे UP, बिहार या ठिकाणचे लोक स्थलांतरित व्हायचे नोकरीसाठी वगैरे वगैरे, तर अनेक भागात बंगालचे तुम्ही जर बघितलं तर अगदी शिकलेले लोक हे बंगाल सोडून बाहेर गेलेले आहेत. आज बेंगलोर असू दे, इव्हन कोल्हापूरमध्ये सुद्धा काही बंगाली आहेत. मग ते आणि शिकलेले आहेत ते त्याच्या बऱ्यापैकी. परंतु त्यांना जर विचारलं तर त्यांच्या चेहऱ्यावर एक विषाद जाणवतो की आम्ही एवढे शिकलेले असून आम्हाला आमच्या राज्यात जॉबच मिळत नाही. कारण तिथली जर तुम्ही अजून व्यवस्था बघितली तर इतकी, त्याला आपण आदिम प्रकारची असं म्हणायला हरकत नाही. कलकत्ता हे जे शहर होतं, जे भारताची म्हणजे ब्रिटिश भारताची जी राजधानी होती 1912 पर्यंत, त्यामुळे अतिशय एक नावाजलेलं शहर होतं त्या काळी. परंतु त्या कलकत्त्याला, जे आता कोलकाता आपण त्याला म्हणतो, त्याची स्थिती काय आहे तर ते काय फार अगदी फार काय म्हणतात त्याला, प्रगतिशील आधुनिक असं शहर म्हणून ओळखलं जात नाही. या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या ममता बॅनर्जींनी ज्या केल्या त्याचा राग मतदारांना येणं साहजिकच होतं. आणि दुसरीकडं भाजपनं आपली रणनीती इतकी चांगल्या प्रकारे यावर्षी आखलेली होती की यावर्षीची निवडणूक जी आहे ती इतकी अटीतटीची झाली, फिअर्स बॅटल ज्याला आपण म्हणतो त्या प्रमाणातली ही निवडणूक होती. मी निवडणूक पहिल्या दिवशीपासून फॉलो करत होतो आणि ही निवडणूक जशी जशी रंगत जात होती तेव्हा काय काय घडत होतं याचा जर तुम्ही आढावा घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की निवडणूक कशी लढावी याचा एक पूर्ण वस्तुपाठ यावेळेला भाजपनं घालून दिलेला होता. म्हणजे गेल्या वर्षी बिहारची निवडणूक झाली तेव्हाच मोदींनी सांगितलेलं की गंगा नदी ही बिहारमधून बंगालमध्ये जाते आणि त्यामुळंच आपला विजयाचा रथ जो आहे तो आता बिहारमधून बंगालमध्ये जाणार आहे, हे मोदींनी नोव्हेंबरमध्ये सांगितलेलं होतं. त्यानंतर अमित शहा जे भारताचे गृहमंत्री आहेत त्यांनी तर यावेळेला ठिय्याच मांडलेला होता बंगालमध्ये आणि त्यांनी ठरवलेलंच होतं की यावेळी काहीही झालं तरी आपण बंगाल सोडायचा नाही. त्यानंतर अजून एक घटना महत्त्वाची ठरली ती म्हणजे भारताचा जो निवडणूक आयोग आहे त्याचे जे निवडणूक आयुक्त आहेत ज्ञानेश कुमार यांच्या नावानं आज अनेक विरोधी पक्ष प्रचंड प्रमाणात शंख करत आहेत. परंतु या व्यक्तीनं निवडणूक ही अतिशय पारदर्शकपणे राबवायचा जो काय पूर्ण प्रयत्न केला त्यात ते कमालीचे यशस्वी झाले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर बंगालच्या इतिहासात इतकी शांततापूर्ण निवडणूक एकदाही झालेली नव्हती. प्रत्येक निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर हिंसाचार, कमीत कमी 100 ते 200 लोक मरणं हे तिथं कॉमन होतं. त्यानंतर बूथ लुटणं, कार्यकर्त्यांची मारामारी, या सगळ्या गोष्टी इतक्या बंगालमध्ये सराईतपणे केल्या जायच्या की लोकांना निवडणूक म्हणजे केवळ हेच असं वाटायचं. परंतु यावेळी निवडणूक आयोगानं इतके धडाडीचे निर्णय घेतले की ज्यामध्ये अनेक प्रकारच्या बदल्या असू देत, ज्यामध्ये CRPF सारखी यंत्रणा तिथं राबवायची असू दे. आणि यामुळं काय झालं की बंगाली जो मतदार आहे त्यांच्या मनात एक पूर्वी जो संभ्रम असायचा की आपण पारदर्शकरित्या मतदान करू शकतो की नाही, हा संभ्रम दूर झाला. त्यांना एक प्रकारचा आत्मविश्वास आला की मला जे करायचं आहे ते मी करणार. आणि त्या दुसरा अजून एक महत्त्वाचा घटक तुम्हाला माहीतच आहे तो म्हणजे SIRमध्ये जवळपास 90 लाख नावं जी होती की ज्यामध्ये मृत झालेल्या व्यक्ती आहेत, ज्यांची नावं दुबार पद्धतीने आहेत, ज्यांची नावं चुकीच्या पद्धतीने आहेत, ही जी पडताळणी झाली त्या पडताळणीमध्ये 90 लाख नावं ही गाळली गेली, काटली गेली. आणि त्याचा परिणाम इतका चांगला झाला की कारण ही जी 90 लाख लोकं होती जरी मेलेली असतील तर त्यांच्या नावाखाली कोणतरी वोटिंग करायचंच. डुप्लिकेट वोटिंग तर तिथं सर्रास होतं. परंतु इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदार यादीची शुद्धता झाल्यामुळं केवळ ज्याला आपण म्हणतात एलिजिबल वोटर्स म्हणजेच असे केवळ शुद्ध असे मतदार उरलेले होते आणि त्या मतदारांनी यावेळेला पूर्णपणे आपला हक्क बजावला
आणि भारताच्या इतिहासात मला वाटते 90% पुढं झालेलं मतदान ही एक अभूतपूर्वच घटना आहे. आणि या घटनेमुळं काय झालं तर आज जे आपण बघतोय की बंगालमध्ये 4 मई ममता दीदी गई ही जी अगदी अवास्तव वाटणारी कल्पना होती, ती कल्पना आज प्रत्यक्ष सत्यात उतरलेली आहे. आणि त्यामुळं भाजप आणि त्याच्या सर्व कॅडरचं हे अभिनंदन. इथं अभिनंदन करताना तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे व्हिक्टर बॅनर्जीसारखा कलाकार की ज्यानं न घाबरता ममता बॅनर्जीच्या म्हणजे TMCच्या विरोधात पहिल्यांदा निवडणूक लढवलेली होती. मिथुन चक्रवर्ती ज्या व्यक्तीनं राज्यसभा आपली सोडून दिली आणि त्यानं पूर्णपणे ठरवलं की आपल्याला आता या नॅशनलिस्ट बाजूनं जायचं आहे, भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं जायचं आहे. आणि या सगळ्या लोकांचा जो त्याग होता, या सगळ्या लोकांचा जो अट्टहास होता की आम्हाला बदल घडवायचा आहे, तो बदल आता घडलेला आहे आणि प्रत्यक्षात आज भाजपची सत्ता तिथं येऊ घातलेली आहे. आता हा एक भाग झाला. बाकीची जर तुम्ही बाकीची राज्य बघितली तर तमिळनाडूमध्ये TVKनं म्हणजेच जोसेफ विजयच्या पार्टीने अगदी कमालच केलेली आहे की सगळ्यात म्हणजे पहिल्यांदाच निवडणूक लढवून 109 आत्तापर्यंत जी टॅली आहे त्यानुसार इतक्या जागा मिळवणं ही अशक्यप्राय गोष्ट विजयनं करून दाखवलेली आहे. आणि स्टॅलिन यांचा जो पक्ष आहे द्रमुक हा धराशायी झालेला आहे. म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर तर तो येतो की हे अजून आपल्याला कळालेलं नाही आहे. मग या अशा घटना का घडत आहेत? लोकांना जे प्रस्थापित आहेत आणि जे आपल्याला न्याय देऊ शकत नाहीत त्या लोकांना आपली जनता आता वैतागलेली आहे, विटलेली आहे आणि त्यांना बदल हवा आहे. आणि तेच घडलेलं आहे केरळमध्ये सुद्धा. केरळमध्ये जर तुम्ही बघितलं तर LDF म्हणजे जो लेफ्ट फ्रंट होता तो आता औषधाला तरी उरणार आहे की शंकाच आहे. आणि UDFनं म्हणजे काँग्रेस प्रणित आघाडीनं 100च्या पेक्षा जास्त जागा मिळवलेल्या आहेत. आणि सगळ्यात कमाल जर केली असेल तर ती हेमंता बिस्वा शर्मा यांनी. आसाममध्ये त्यांनी एक हाती म्हणजे 126च फक्त जागा आहेत आणि तिथं अशी शक्यता आहे की भाजप आघाडीला 100पेक्षा जास्त मिळतील जागा. म्हणजे ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये भाजप आणि मित्रपक्षांची जशी एक वादळी वाटचाल आपण बघितली, त्याचप्रमाणे बंगालमध्ये या व्यक्तीनं एक हाती सत्ता तिथं आणलेली आहे. हा सुद्धा पूर्वाश्रमीचा काँग्रेसी व्यक्ती. परंतु राहुल गांधी यांनी त्यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळं ही व्यक्ती चिडली आणि त्यांनी सरळ भाजपची वाट धरली आणि गेली 2 टर्म सलग भाजपला तिथं निवडून आणण्यात त्यांनी अतिशय मोलाची कामगिरी बजावलेली आहे. आणि पॉंडेच्यासारखं छोटंसं राज्य आहे पुडुचेरी, तिथं देखील आता NDAची सत्ता येत आहे. म्हणजे जर तुम्ही उत्तर भारत जर बऱ्यापैकी बघितला तर केवळ मला वाटते 7च काहीतरी टोटल भारतातली राज्य राहिलेली आहेत की जिथं भाजपची सत्ता नाही. आता हे सगळं सांगताना मला असं म्हणायचं नाही की भाजप अगदी फार सद्गुणी वगैरे पक्ष आहे, परंतु भाजपला सत्ता कशी राबवावी अलीकडे कळालेलं आहे. भाजप ही निवडणूक जिंकणारी एक प्रचंड मोठी यंत्रणा झालेली आहे आणि या यंत्रणेला सुदैवानं बऱ्याच लोकांचा पाठिंबा आहे. त्यामुळं या विजयामध्ये मला भाजपला इतकं सुद्धा थोडं सांगू वाटतं की ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो की उतू नये मातू नये, घेतला वसा टाकू नये, तसं भाजपनं आपण जे काम हाती घेतलेलं आहे राष्ट्रीयत्वाचं, म्हणजे निदान भाजपचे नेते उघडपणे तसं बोलतात, तर ते राष्ट्रीयत्व तसंच चालू ठेवावं आणि कुठल्याही प्रकारचा उन्माद अहंकार आपल्या वागण्यामध्ये आणि आपल्या अगदी तळातल्या कार्यकर्त्यांच्या मनातसुद्धा येऊ नये याची दक्षता घ्यावी. अन्यथा भारतीय जनता ही अतिशय सुज्ञ आहे. इंदिरा गांधीसारख्या दिग्गज व्यक्तीला सुद्धा भारतीय जनतेनं एकदा पराभवाची धूळ चाखायला लावलेली होती. त्यामुळं हा माझा विजय हा केवळ अंतिम आहे आणि यानंतर कुठला पक्ष शिल्लक राहणार नाही अशा भ्रमात कुठल्याही पक्षानं न राहता भारतीय मतदार, भारतीय जनता ही तुम्हाला ज्या मोठ्या विश्वासाने निवडून देते त्या विश्वासाला पात्र राहून आपण आपल्या कर्तव्याप्रती निष्ठेनं काम करत राहणे हे गरजेचं आहे. इतकाच संदेश आजच्या निवडणुकीनं दिलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकला याबद्दल तुमचे आभार. जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना सुद्धा ऐकण्यास पाठवा. धन्यवाद.